नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला 12वा हप्ता कधी पडणार याबाबत एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी सरकारने दिलेली आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। फक्त लाडक्या बहिणींनो 4 ते 5 मिनिटं तुमचा वेळ द्या या व्हिडिओसाठी। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जून हप्ता या दिवशी पडणार। मी तुम्हाला तारीख देखील सांगणार आहे। 3 जूनची जुलैची अपडेट आहे। जून हप्ता वाटपास सुरुवात झालेली आहे। 1500 रुपये प्लस 1500 रुपये अशी एकूण एकत्र 3000 रुपये कोणत्या महिलांना येणार आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। आता बऱ्याच महिलांना मे महिन्याची इन्स्टॉलमेंट तर पडलेली आहे। इन्स्टॉलमेंट तर अपडेट झालं होतं की मे महिन्याचे पैसे टाकायला सुरुवात झालेली आहे। बऱ्याच महिलांच्या खात्यावरती मे महिन्याचे पैसे आलेले आहेत आणि आता जून महिना देखील आता उलटून गेलेला आहे। परंतु आता जुलै महिना लागलेला आहे। जुलै महिन्याची 3 तारीख आहे। या जुलै महिन्या आणि जून महिना सोबत पैसे येणार का असा बऱ्याच महिलांचा सवाल आहे। परंतु आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला प्रतीक्षा करायची, तुम्हाला काळजी करायची जराही गरज नाही। आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डायरेक्ट डीबीटीच्या मार्फत पैसे टाकण्याचं काम सरकारने हाती घेतलेलं आहे। 2.2 लाख महिला यासाठी पात्र आहेत। बऱ्याच महिलांना या योजनेपासून अपात्र ठरलेले आहेत। आता कोणत्या महिलांना 3000 रुपये येणार हे देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत। जूनचा हप्ता आणि जुलैचा हप्ता सोबत येणार का हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला, जराही वेळ न घालवता तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या तुमच्यापासून वंचित राहणार नाही। आणि या व्हिडिओला फटाफट लाईक करून घ्या। 100 लाईक्स आलीच पाहिजे। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या ही अपडेट गेली पाहिजे, त्यांना ही अपडेट समजली पाहिजे। तुम्ही लाईक करा, ऑटोमॅटिक त्यांच्याकडे हा व्हिडिओ पोहोचेल। आता जराही वेळ न गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया। लाडक्या बहिणींना अपडेट अशी आलेली आहे की खूप महत्त्वाची अपडेट आहे। 12 हप्त्याबद्दल अपडेट आहे। जून आणि जुलैचे पैसे सोबत येणार का हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। आता कोणत्या महिलांना 3000 रुपये भेटणार आणि कोणत्या महिलांना 50,000 रुपये भेटणार आणि कोणत्या महिलांना 1 लाख रुपये कर्ज देखील मुंबईमध्ये बैठक पडली सरकारने, त्यामध्ये जाहीर केलेलं आहे की कोणत्या महिलांना 1 लाख रुपये भेटणार हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगणार आहे। आता 12 हप्त्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट आहे, ती अपडेट आपण जाणून घेऊया। आता बघू शकता की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याची माहिती दिली आहे। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद भरली होती। त्यामध्ये त्यांनी ही अपडेट दिलेली आहे। अपडेट खूप महत्त्वाची आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता बघू शकता की या पत्रकार परिषदेमध्ये काय घडलंय ते आपण सविस्तररित्या या ठिकाणी पाहणार आहोत। आता बघू शकता या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी या योजनेच्या जूनच्या हप्त्या संदर्भात अधिकृत माहिती दिली आहे। यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातील लाभार्थी महिलांचे लक्ष लागलेले होते। त्या महिलांना आता दिलासा मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, आता 12वा हप्ता लवकरच तुमच्या अकाउंटवरती पडणार आहे। फक्त तुम्ही SMS चेक करा, डीबीटीच्या मार्फत हे पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। 3.5 कोटींचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे जून महिन्याच्या हप्ता टाकण्यासाठी। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे सोबत येणार का हे देखील तुमचा सवाल आहे। तुमचे सर्व प्रश्न तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे। आता बघू शकता की मुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले। आता अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी एक घोषणा केली होती की ती घोषणा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या बघत आहोत। आता बघू शकता की आजच उपमुख्यमंत्र्यांची सूचना केली होती की जवळपास बघू शकता 3.5 कोटी रुपयांच्या लाडक्या बहिणीकरता या महिन्याच्या करता डीबीटीवर पाठवलेले आहेत। उद्या त्यांच्या खात्यावर पैसे मिळतील। तो एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल 29 जून 2025 रोजी म्हटलं होतं की म्हणजे मागच्या महिन्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं। आता बऱ्याच महिलांना जून महिन्याची इन्स्टॉलमेंट पडायला सुरुवात झालेली आहे। आता तुम्हाला जर जून महिन्याचे पैसे आले असतील तर तुम्ही कमेंट करा की होय, आम्हाला या ठिकाणी पैसे आले। जर नसतील आले तर लवकरात लवकर पडतील। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता काळजी करायची गरज नाही। 3 ते 4 दिवसांमध्ये हळूहळू करून सर्व महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे पडणार आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्ही काळजी करू नका। फक्त तुम्हाला 2 काम करायचे आहेत। ते 2 काम कोणते आहेत? जर तुमचे पैसे लवकर तुमच्या खात्यामध्ये यायचे असतील तर हे तुम्हाला 2 काम अनिवार्य आहे, तुम्हाला हे करावंच लागणार। पहिलं काम आहे तुमचं आधार कार्ड।
तुमचं आधार कार्ड आणि तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड तुमचं बँकशी लिंक असायला पाहिजे आणि तुमचं मोबाईल जे आहे ते व्हेरीफाय व्हायला पाहिजे. तर हे 2 काम केले तर हे पैसे तुम्हाला लवकरात लवकर भेटत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे पोस्ट बँक. या पोस्टच्या बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे येत आहेत. बऱ्याच महिलांनी कमेंट केली होती की दादा आम्हाला या ठिकाणी जून महिन्याचे पैसे आलेले आहेत. जून महिन्याचा हप्ता होता हा 12वा हप्ता. 12 हप्त्याचे पैसे या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आलेले आहेत. आता लाडक्या बहिणींचा सवाल असा आहे की दादा आम्हाला 2 हप्ते एकत्रितरित्या येणार का? तर लाडक्या बहिणींनो, सरकारचा जर पाठीमागचा जर डेटा आपण अधिकृतरित्या पाहिला तर बघितला तर आपल्याला सरकारने 2 हप्ते एकत्रितरित्या बऱ्याच वेळेला टाकलेले आहेत. असं नाही की सरकारने टाकलेले नाहीत म्हणून. मग आता सरकारने तर टाकलेले आहेत, परंतु आता आपल्याला वाट बघायची आहे या महिन्यामध्ये पैसे जून महिन्याचे आणि जुलै महिन्याचे येतात का? तर मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींनो, 100% पैसे हे तुम्हाला 2-3 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत. फक्त तुम्ही SMS कडे लक्ष ठेवा. तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकशी लिंक असायला पाहिजे. 3,500 कोटींचा या ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे जून महिन्याच्या इन्स्टॉलमेंट बाबत आणि जुलै महिन्याचे पैसे देखील तुम्हाला याच महिन्यामध्ये येणार आहेत. आता असं झालं होतं की 11वा हप्ता होता. तुम्हाला लक्षात घ्यायचंय, काळजीपूर्वक लक्ष द्या लाडक्या बहिणींनो. 11वा हप्ता तो मे महिन्याचा होता. मग मे महिन्याच्या हप्त्याला उशीर का झाला असा प्रश्न देखील महिलांचा आहे. तर लाडक्या बहिणींनो, सरकारची जी छाननी प्रक्रिया सुरू होती ती छाननी प्रक्रिया का सुरू होती? कारण त्यामध्ये बऱ्याच महिला या लाडक्या बहिणींच्या योजनेचा गैरवापर करत होत्या. खरंच ज्या महिलांना या योजनेची गरज नाही अशा देखील महिला या योजनेचा यूज करत होत्या, म्हणून त्यांना त्या ठिकाणी छाननी प्रक्रियेमधून त्यांना अपात्र केलेलं आहे. आता फक्त 2-2.5 कोटी महिलाच या योजनेत पात्र आहेत. त्यांना हे पैसे लवकरात लवकर भेटणारे आहेत. आता महिलांचा सवाल असा देखील आहे की दादा आम्हाला आता 11 हप्ते भेटलेले, 16,500 रुपये 11 हप्त्याचे पोहोचलेले आहेत, मग आम्ही अपात्र आहोत, मग ते पैसे सरकार वापस घेणार का? तर लाडक्या बहिणींनो, सरकार 1ही रुपया तुमचा वापस घेणार नाही. जे तुम्हाला 11 हप्ते 16,500 रुपये तुमच्या अकाउंटवरती पडलेले आहेत ते तुमचे तसेच तुम्हाला राहणार आहेत. परंतु इथून पुढे ज्या महिला अपात्र आहेत अशा महिलांना आता 12वा आणि 13वा हप्ता इथून पुढे कोणते अधिकृत हप्ते राहू द्या ते तुम्हाला भेटणारे नाही. आता फक्त 12वा हप्ता पडायची गरज आहे. लाडक्या बहिणींनो, हे पैसे तुम्हाला 4 ते 5 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर भेटून जातील. तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आतापर्यंत बऱ्याच वेळा सरकारने 2 हप्ते एकत्ररित्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टाकले होते डीबीटीच्या मार्फत. आता देखील तुम्हाला 2 हप्ते एकत्ररित्या भेटणार आहे. फक्त तुम्हाला वाट बघायची आहे आता 4-5 दिवसांची. 6 जुलैपर्यंत हे पैसे तुम्हाला भेटून जातील. लाडक्या बहिणींना एकत्रितरित्या सरकार हळूहळू सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकत आहेत. फक्त आता तुम्हाला बघायचं आहे पुढील अपडेट काय आहे ते. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून लाडक्या बहिणीविषयी किंवा इतर कोणत्याही योजनेविषयी अपडेट तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती भेटून जाईल. आता बघू शकता की पुढील अपडेट अशी आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वर्षपूर्ती. आता 12 हप्ते भेटले. 12 हप्त्याच्या नंतर आता वर्ष कंप्लीट झालं. 1 वर्ष या लाडक्या बहिणीला यशस्वीरित्या कंप्लीट झालेलं आहे असं सरकारनं म्हटलेलं आहे. आता पुढील अपडेट बघा अशी आहे, महायुतीमधील घटक पक्षांची लोकसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेचा पहिला शासन निर्णय 29 जून 2024 रोजी जाहीर करण्यात आलेला होता. पहिला हप्ता या तारखेला तुम्हाला पडायला सुरुवात झाली होती, सरकारनं सांगितलेलं. त्यानंतर योजनेसंदर्भात आणखी एक शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. ते आपण शासन निर्णय पुढील आपण पाहणार आहोत. पुढील शासन निर्णय काय आहे ते आता तुम्ही बघू शकता की लाडक्या बहिणींनो, तुम्ही इथं बघा आतापर्यंत 11 हप्ते जमा. आता 11 हप्ते बऱ्याच महिलांना पोहोचलेले आहेत. आता अशा महिला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच महिला आहेत की त्यांना मे महिन्याचाच हप्ता आलेला नाही. तर लाडक्या बहिणींनो, लवकरात लवकर मे महिन्याचा देखील हप्ता येईल आणि जून महिन्याचा देखील हप्ता येईल. अशी मे आणि जून महिन्याचे एकत्रित 2 हप्ते तुम्हाला भेटतील. जर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता भेटला नसेल, जर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता भेटला असेल तर मग तुम्हाला जून आणि जुलैचे असे 2 हप्ते एकत्रितरित्या 3,500 रुपये तुमच्या अकाउंटवरती सरकार टाकणार आहे. आता पुढील अपडेट बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे लाडक्या बहिणींना आतापर्यंत 11 हप्ते मिळालेले आहेत. लाडकी बहीण योजनेतून लाभार्थी महिलांना 1,500 रुपये दर महिन्याला दिले जातात. मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम 7 जूनच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आली होती. आता जून 2025 महिन्याच्या हप्त्याची रक्कम महिलांना कधी मिळणार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. जुलै ते मे 2025 या काळात लाडक्या बहिणींना 11 हप्त्याचे 16,500 रुपये मिळाले आहेत. ही रक्कम ज्या महिलांच्या
पहिल्यापासून योजनेच्या लाभार्थी असतील त्यांनाच मिळालेली असेल। आता खूप महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींना, आता कोणत्या महिलांना 500 रुपये मिळणार हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत। आता बघू शकता की तुम्ही याच महिलांना 500 रुपये मिळणार। आता कोणत्या महिलांना 500 रुपये मिळणार ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांपैकी ज्या महिलांना PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे अशा महिलांनाच फक्त 500 रुपयेच लाडक्या बहिणींचे भेटणार आहेत। त्या योजनेचे तुम्हाला 1000 रुपये भेटत असतील। आता तुम्हाला एकत्रित मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला इतर कोणत्याही योजनेचे तुम्हाला 1000 रुपये जरी भेटत असतील तर लाडक्या बहिणी योजनेचे फक्त तुम्हाला 500 रुपये भेटणार आहे। त्याचं कारण असं आहे की तुम्ही दुसऱ्या कोणत्याही योजनेचे जर पैसे घेत असाल तर लाडक्या बहिणींचे फक्त 500 रुपयेच घेऊ शकता, असा सरकारचा जो निर्णय आहे। आता बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की दादा आम्हाला कर्ज देखील भेटणार आहे, तर कर्ज कोणाला भेटणार आहे? आता मुंबईमध्ये जे बैठक भरली त्या बैठकीमध्ये सर्व नेते आपले उपस्थित होते। त्यांनी सांगितलेलं आहे की 1 लाखापर्यंत हे कर्ज लाडक्या बहिणींना भेटणार आहे। कोणत्या बहिणींना? ज्या बहिणी मुंबईमध्ये राहतात, मुंबईतील रहिवासी बहिणी आहेत, अशा बहिणींना 1 लाख रुपये सरकार कर्ज देखील आता देणार आहे। आणि महाराष्ट्रातील बहिणींना देखील त्यांनी सोडलेलं नाहीये। महाराष्ट्रातील महिलांना या ठिकाणी 50 ते 40 हजार रुपये कर्ज या ठिकाणी सरकार देणार आहे। मग या कर्जाचा वापर कशासाठी आहे ते देखील मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या कर्जाचा अप्लाय कसं करायचं सर्वरित्या सांगितलेलं आहे। परंतु परत एकदा सांगतो, या कर्जाचा यूज असा आहे की बिनव्याजी कर्ज आहे, त्याचा यूज तुम्हाला छोटे मोठे लघु उद्योग करण्यासाठी किंवा तुमचा स्वतःच्या पायावरती उभं टाकण्यासाठी, स्वतःचा जो व्यवसाय असेल, जो व्यवसाय कोणताही व्यवसाय असू द्या, ते तुम्हाला सुरू करायला या ठिकाणी चांगली संधी आहे। खूप महत्त्वाची अपडेट होती लाडक्या बहिणींनो। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल अशी अपेक्षा करतो। या व्हिडिओला 100 लाईक्स आलीच पाहिजे, फटाफट लाईक करून घ्या जेणेकरून ही अपडेट महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींकडे पोहोचली पाहिजे। खूप महत्त्वाची अपडेट होती 3 जुलैची। लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। भेटूया नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।